नमस्कार, मी संकेत आवटे. असा कोणता प्लॅन ऐकलाय जो तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर आठवड्याभरातच 50% रिटर्न देतो? क्या बोला तूने? हसायला येते ना. हो, आहेत. असे सुद्धा प्लॅन आहेत. आता कुठली तरी पॉन्जी स्कीम वगैरे तुम्हाला सांगतोय असं डोक्यात ठेवू नका. प्रॉपर एक असा प्लॅन काही कंपन्यांचा आहे जे तुम्हाला इमिडिएटली मोठा परतावा देतात. हे कसं देतात, काय देतात, कम्प्लीट इलस्ट्रेशन मी तुमच्यासमोर मांडणार आहे. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. पहिली कॅटेगरी, जे लोक नॉर्मल तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य लोक आहेत त्यांनी गुंतवणूक केली तर काय बेनिफिट होतो हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. आणि त्यानंतर काही बिझनेसमॅन यामध्ये शेकडो कोटी रुपये टाकतात. शेकडो कोटी म्हणतोय मी. 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख सोडून द्या, करोडो पण सोडून द्या, शेकडो कोटी रुपयांचे प्रीमियम या प्लॅनमध्ये जातात. आणि कशा प्रकारे ते स्मार्टली गेम खेळतात हे पण मी तुम्हाला सांगतोय. जे लोक बिझनेस करतात त्यांच्याबद्दलही सांगणार आहे. त्यामुळे असे काही लूपहोल्स आणि अशा काही लीगल गेम्स मी डिस्कस करणार आहे ज्याचा वापर करून प्रचंड पैसा सेव्ह होतो आणि रिटर्न्सही मिळतात. बघा, प्लॅन आहे 10 लाखाचा. आता परत माझी 20 लाखाची कॅपॅसिटी आहे, भरू शकता. शेकडो कोटींची कॅपॅसिटी आहे, भरू शकता. मला 5-7 लाखच भरायचे आहेत, यू कॅन, काही हरकत नाहीये. जेवढं तुमचं बजेट आहे तेवढं तुम्ही भरू शकता. आता फॉर एक्झाम्पल मी 12 वर्षाचा प्लॅन घेतोय. मी अमाऊंट किती भरली आहे? लेट्स अज्युम 10 लाख रुपये. 10 लाखामधले इमिडिएटली विदिन 1 वीक मला 5 लाख रुपये परत मिळतात. एवढी जबरदस्त अमाऊंट यातून रिटर्न मिळत असते. म्हणजे बेसिकली मी भरले किती? 5 लाख रुपये भरले, राईट. मग 5 लाखावर हे सगळे माझे बेनिफिट चालू झाले. पण यामध्ये मला एक महत्वाचा बेनिफिट मिळतो, तो म्हणजे डेथ कव्हर. 1,05,00,000 डेथ बेनिफिट यामध्ये मिळतो. डेथ बेनिफिट काय इम्पॉर्टंट आहे? बऱ्याच लोकांसाठी हा प्लॅन का वरदान साबित होतो हे पण मी तुम्हाला सांगतो. बाय द वे, मार्केटशी वगैरे याचं कंपॅरिझन करू नका. ज्या लोकांना फिक्स रिटर्न वगैरे हवे असतात, गॅरंटेड रिटर्न हवे असतात, भविष्यात व्याजदर कमी होतो त्याची त्यांना भीती असते, अशा लोकांना हे प्लॅन सुटेबल असतात. महत्वाची गोष्ट काय तर मार्केट अप अँड डाऊन होतं, या सगळ्या गोष्टींची भीती त्यांना नसते. त्यामुळं बरेच लोक याला प्रेफर करतात. महत्वाची अजून एक गोष्ट यामध्ये ही आहे, ज्या लोकांचे ITR नाही आहेत त्या लोकांना टर्म इन्शुरन्स बिलकुल मिळत नाही. लाईफ कव्हर त्यांना घेता येत नाही. यासाठी हा 1 कोटी रुपयांचा कव्हर यांना या प्लॅनमध्ये मिळून जातो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीची प्रीमियम भरल्यानंतर डेथ झाली, 5 लाख रुपये तर परत मिळाले, अजून 5 लाख रुपये आहेत तसेच आहेत. इन बिटवीन डेथ झाल्यामुळे हे 1 कोटी सुद्धा मिळतात. दुसऱ्या वर्षी झाली, तिसऱ्या वर्षी झाली, चौथ्या वर्षी झाली, जेव्हा केव्हा त्या व्यक्तीची डेथ होईल त्यांना 1 कोटी रुपये परत मिळतात. आता निगेटिव्ह विचार करायची गरज नाही, पण निगेटिव्ह विचारांमधून सुद्धा किंवा निगेटिव्ह गोष्टींमधून सुद्धा आपलं चांगलंच होतं हे यामधून सिद्ध होतं. म्हणजे काय, जर काही बरं वाईट झालं ना एखाद्या व्यक्तीचं तर ऑब्व्हियसली ही अमाऊंट मागे असते. बघा, बऱ्याच वेळेला असं होतं की आपण काही इन्व्हेस्टमेंट्स केले पण त्या व्यक्तीची डेथ होते आणि अचानक काही अमाऊंट जी त्याने इन्व्हेस्ट केलेली असते ती काढून घरचे लोक संपवून टाकतात. नो डाऊट, कारण ते स्ट्रगल करत असतात, बिकॉज त्यांचं काही लोन असतं, इकडे तिकडे देणी असतात, काही मोठे घरातले खर्च असतात, ते पैसे संपून जातात. मग परत त्या फॅमिलीला त्यांचं जे लाईफस्टाईल आहे ती त्यांना डिग्रेड करावी लागते, खाली घेऊन यावी लागते, खर्च कमी करावे लागतात, संकटात जगावं लागतं. सिंपल लॉजिक आहे. अनेक संकटांना त्यांना सामोरं जावं लागतं. पण या केसमध्ये 1 करोड रुपये अपफ्रंट त्यांना मिळतात. जस्ट इमॅजिन, 5-10 लाख रुपये भरायचं ज्याचं बजेट आहे त्याला डायरेक्ट 1 कोटी रुपये मिळतात. बरं, पुढच्या वर्षी काय होणार? पुढच्या वर्षी मी पुन्हा 10 लाख रुपये भरतोय, पण मला 3.5 लाखाच्या आसपास, बी स्पेसिफिक 3,35,000 रुपये परत मिळतात. यामध्ये 1 कोटीचा लाईफ कव्हर पण चालूच राहतो, पण तो लाईफ टाईम नाही, 40 वर्षांसाठी हा प्लॅन आहे. मग हा प्लॅन कोणी घ्यायचा? जो कोणी व्यक्ती घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, लहान बाळाला पाहिजे, घेऊ शकतात. त्याचे वडील प्रपोजर राहतील, त्याचे आजी आजोबा प्रपोजर राहू शकतात, आई सुद्धा प्रपोजर असू शकते, किंवा एखाद्याचं वय 30 आहे, 35 आहे, 40 आहे, बिंदास्त घेऊ शकता, काही इश्यू नाहीये. यामध्ये हा कव्हर मिळणारच आहे. बरेच शेतकरी वर्ग आहेत त्यांना टर्म इन्शुरन्स मिळत नाही आणि खूप वाईट गोष्ट आहे. जेव्हा केव्हा रिचमी इन्शुरन्समध्ये स्वतःचे प्रोडक्ट लॉन्च करेल, पहिला प्रोडक्ट शेतकऱ्यांसाठी असेल हे मी लिहून देतोय तुम्हाला. कारण शेतकऱ्यांना विमा मिळत नाही ही सगळ्यात घाणेरडी बाजू आहे. कारण 60% रोजगार, 50 ते 60% रोजगार शेतकरी बनवतोय. शेतीमध्ये काम करणारी लोक आहेत, स्वतःची शेती असणारी लोक आहेत आणि त्यांनाच इन्शुरन्स मिळत नाही. ही सगळ्यात घाण गोष्ट आहे जी आपल्याला लवकरात लवकर बदललेली बघायची. आणि जर कोणी
उच्च पदस्थ हा व्हिडिओ बघत असतील, मी रिक्वेस्ट करेन की लवकरात लवकर याचं सोल्युशन काढा. नेते मंडळींनी सुद्धा यावर आवाज उठवणं गरजेचं आहे. हा 1 करोड आहे असाच राहतो का? तर नाही. हा तुम्हाला पुढे वाढताना दिसेल. इथे जसं आपले प्रीमियम कंप्लीट होतात ना, हा 1,26,00,000 रुपये इथं झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे काय, हळूहळू हा लाईफ कव्हर खाली तुम्हाला वाढताना बघायला मिळतो. म्हणजे माझा लाईफ कव्हर भविष्यात वाढत जातो. बर, हे 3,26 इथं कुठेतरी बंद झालेले दिसतात, इथून पुढे 0 होतात. तर नाही. 13 वर्षानंतर इथं पैसे भरायचे का आपण? तर नाही. पैसे भरणे बंद झालं. 12 वर्ष का बेस्ट आहे? तर जनरली बरेच लोक म्हणतात, सर 12-13 वर्ष मेहनत करेन, जास्त किती वर्ष करणार? 15 वर्ष करेन, 20 वर्ष करेन. जर आपण 70-80 वयात पण राबतच राहिलो, कामच करत राहिलो, बरेच लोक माझ्याकडे येतात, आफ्टर रिटायरमेंट माझी शेती सांभाळणार आहे. मी 100 वेळेला सांगतोय, नका करू. कारण एवढी वर्ष आपण मेहनत केली, राबलो, फॅमिली सांभाळली, फॅमिली मोठी केली, मुलं माझी आता कामाला लागली, सगळं काही झालं आणि तरी सुद्धा बाबा कामच करणार. लाईफ एन्जॉय कधी करणार? म्हणून काही वर्ष मेहनत करून बाकीचा पैसा स्वतःसाठी वापरा, खर्च करा, एन्जॉय करा, त्या पैशाचा उपभोग पण घ्या. असं व्हायला नको. आता जे लोक मला म्हणतात ना, सर पुढचं कोण बघितलंय? 90% लोक हे बोलणारे आहेत ना, हेच 100 वर्ष जगतात आणि मग नंतर तळमळतात, त्यावेळी गुंतवणूक करायला पाहिजे होती. हे बिलकुल करू नका. कारण 10-12 वर्षच, मी असं कधीच म्हणत नाही की तुम्ही लाईफ टाईम इन्व्हेस्टच करत राहा. माझ्या कुठल्याही व्हिडिओमध्ये जा आणि बघा, त्यात माझा असा एक शब्द शोधून काढा की मी तुम्हाला म्हणतोय लाईफ इन्व्हेस्ट करत गेली पाहिजे. बिलकुल नाही पाहिजे. हा, पैसा चांगला आहे, बिझनेस आहे, येत राहतोय, टाकत राहा, काही प्रॉब्लेम नाही. पण जॉब करत असाल, छोटा मोठा व्यवसाय असेल जो तुम्हाला पुढे जाऊन बंद करायचा आहे, ऍक्टिव्हली तुम्हाला काम करून पैसे कमवावे लागतात. तुम्ही कधीतरी रिटायर्ड होणारच आहात ना, मग भले तुम्ही डॉक्टर, वकील, काही असाल, जे प्रोफेशनल्स असतात, जे काम करूनच, सर्व्हिस देऊनच पैसे कमवतात, त्यांना कुठेतरी थांबायला पाहिजे. अशा केसेसमध्ये गुंतवणूक करून नंतर त्याचे पैसे ऑटोमॅटिकली आपल्या खात्यावर येत राहणं गरजेचं आहे. असे प्लॅन असायला पाहिजेत. आणि बऱ्याच वेळेला मी तुम्हाला हे रिपीट पण केलंय की इंटरेस्ट रेट कंटिन्युअसली खाली जात आहे. बँकमध्ये एफडी आहे ना, ती एफडी तुम्हाला कंटिन्युअसली कमी व्याज देत चालली आहे. म्हणजे आधी समजा 12-13-15% व्याज होतं, ते खाली येत कुठेतरी 12-15-10-9-8-7-6% हे व्याजदर आलेले आहेत. याचा अर्थ सिंपल आहे की व्याजदर कमीच होत चाललेत. पण असे प्लॅन तुम्हाला फिक्स रिटर्न देत असतात. बऱ्याच कंपन्यांचे आहेत, मी कुठल्याही कंपनीला शक्यतो डायरेक्टली प्रमोट करत नाही. तुमच्या एक्सपिरियन्सनी, तुमच्या आवडीने कुठलाही प्लॅन घेऊ शकतो. सांगण्याचा मुद्दा हाच आहे की इथं जरी हा तुम्हाला पुढे 0 झालेला दिसत असेल तरी हे पैसे तुम्हाला मिळत जातात. दॅट इज 3,35,000. हे तुम्हाला पुढचे 40 वर्ष मिळत राहणार आहेत. बरे 40 वर्षानंतर काय होणार तेही सांगतो. 3,35,000 तर तुम्हाला हे मिळाले, पण त्यानंतर मात्र इथं बघा लक्षपूर्वक, 40व्या वर्षी हे पैसे मला मिळाले, पण त्यानंतर जे तुम्ही भरलेले पैसे होते ते सुद्धा तुम्हाला परत मिळाले. 1,20,00,000 रुपये. आता गेम सांगतोय, खूप मोठी गेम आहे, समजून घेण्यासारखी गेम आहे. भरलेले पैसे आहेत तसे परत मिळाले. पहिली गोष्ट, टॅक्स नाही लागत. भरताना टॅक्स वाचवता येतो, पैसे काढताना नाही लागत. 5 लाखापर्यंत जर तुमची गुंतवणूक असेल तर तुम्हाला टॅक्स लागत नाही. बरं, मला 10 लाख करायचे, दोघांच्या नावाने प्लॅन घेऊ शकता, 0 टॅक्स. मिळणारा 1 रुपया टॅक्स फ्री असणार आहे. ही जादू सगळ्यात मोठी आहे, याचा उपभोग घेणं गरजेचं आहे. बरं, आता मोठी गेम कोण खेळतो? बिझनेसमॅन खेळतो. फॉर एक्झाम्पल, त्यांना आपण 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंटसाठी सांगितले. आता लॉजिक समजून घ्या. हे जे 10 लाख आहेत ना, हे 10 लाख, या 10 लाखावर जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर टॅक्स भरावा लागतो. लेट्स अज्युम की 30%, 35%, 40% हा टॅक्स जातो. बरं, आपण राऊंड फिगर 30% पकडू. म्हणजे काय, यातून मायनस होणार आहे माझा टॅक्स, विच इज 3 लाख रुपये. मग बॅलन्स हातामध्ये किती राहील? तर समवेअर अराउंड 7 लाख रुपये. बरं, हे पैसे मी इन्व्हेस्ट केले, लेट्स अज्युम 1, 2, 3, 4, 5 वर्षासाठी केले. मला व्याजदर किती मिळाला? 7% किंवा 6%. मग 6%, 7% 7 लाखावर 7 49,000 किंवा 51,000 रुपये मला प्रत्येक वर्षाला रिटर्न मिळणार आहेत. लेट्स अज्युम मी 6 वर्ष गुंतवणूक केली, 6×5 3 लाख रुपये मिळाले. बरं, आता गेम बघा. 7 आणि 3 10 लाख रुपये झाले. कधी? 6 वर्षानंतर. आता तुम्ही म्हणाल, बघा 6 वर्षांनी तरी झाले ना. अहो, तेवढेच कमवले होते मी, अननेसेसरी टॅक्स दिला गव्हर्नमेंटला, परत माझ्या हातात वाढवण्यासाठी, त्याला तेवढंच करण्यासाठी 6 वर्ष गेली. बरं, पुढची गेम सांगू का? हे जे 3 लाख कमवलेत ना, हे तुमच्या हातात येत नाहीत. ह्या 3 लाखावर अगेन तुम्हाला 30% टॅक्स भरावा लागतो. म्हणजेच जवळपास 1 लाख रुपये यामधले टॅक्स मध्येच जातात. म्हणजे ऍक्च्युली हातामध्ये हे 1 लाख जर तुम्ही वजा केले, मायनस केले, तर 9 लाखच शिल्लक राहतात.
म्हणजे जेवढे मी कमवले तेवढेच पैसे बनवण्यासाठी मला पुन्हा एकदा 7-8 वर्ष गुंतवणूक करून ते पैसे ठेवावे लागतात. पण जर मी तुम्हाला म्हटलो हे सगळेच टेन्शन डोक्यात काढून टाका, याला असते टॅक्स डिफरमेंट. म्हणजे काय, हे जर 10 लाख रुपये तुम्ही या प्लॅनमध्ये टाकले ना, टॅक्स नाही कट होणार यावर्षी. म्हणजे काय, इमॅजिन करा मी हे 10 लाख रुपये या प्लॅनमध्ये टाकले, तर हे 10 लाख रुपये माझे एक्सपेन्समध्ये जातात. परिणामी या 10 लाखावर आता यावर्षी टॅक्स लागत नाही, टॅक्स डिपार्टमेंट होते. काय आहे प्रकरण समजून घ्या. हे 10 लाख तर माझे टॅक्स वाचले. किती वाचले यावरचा टॅक्स आपण मगाशी बघितला होता, 3 लाख रुपये टॅक्स वाचला. प्लस विदिन 1 वीक मला पैसे किती परत मिळतात, तर अप्रॉक्सिमेटली 50% म्हणजे 5 लाख रुपये. 5 आणि 3 8 लाख रुपये माझे या प्लॅनमधून परत आले. आणि गुंतवणूक 10 लाखाची आहे तशी आहे. बरं, मॅच्युरिटीला पैसे आहेत तसे परत मिळणार. बरं, कंपनी असते, बिझनेस असतो, जो काही व्यवसाय आहे कसल्याही कॅटेगरीमध्ये असू दे, इमॅजिन करा भरलेले पैसे आहेत तसे पण परत मिळतात. सांगण्याचा हेतू एवढाच आहे, टॅक्स स्मार्टली वाचवता येतो. यामध्ये खूप मोठा क्लेम प्लॅन आहे आणि अजून काही डेफरमेंटच्या गोष्टी आहेत त्या मी आत्ता सांगणार नाही, कारण खूप मोठा व्हिडिओ होईल आणि बिझनेस काय तुम्ही प्रत्येकजण करत नाही, त्यामुळं या गोष्टींची सगळ्यांना गरज नाही. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.